नमस्कार मित्रांनो, वैशाली सोनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कोळंबी मसाला करणार आहोत। त्यासाठी बघा ही कोळंबी मी अशी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतली आहे, चांगली साफ करून घेतली आहे, त्याचा मधला धागा काढून टाकलेला आहे। कोळंबीचा आपल्याला मधला धागा हा जरूर काढायचा आहे। अशी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आहे। त्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे। बघा हे हळद आणि मी मीठ लावून ठेवलेलं आहे। ही कोळंबी मी मीडियम साईजची घेतली आहे। मोठे प्रॉन्स जे मिळतात ते मी घेतलेले नाही आहेत, कारण ते पटकन शिजत नाहीत। मला हे असेच प्रॉन्स आवडतात। त्यानंतर आपल्याला कोळंबी मसाला करायला काळा मसाला वाटून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा मी इथे 4 कांदे भाजून घेतले, मीठ, आलं लसूण, खोबरं, कोथिंबीर भरपूर आणि हा काळा मसाला घेतलेला आहे। कांदा जेवढा आपल्याला भाजून झाला तेवढ्याच प्रमाणात खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि हा नंतर मसाला मी वाटून घेतला आहे। आता इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, परत टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे। एका पॅनमध्ये चांगलं तेल गरम करून त्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे। नंतर हा जो बारीक चिरलेला कांदा आहे, चांगले 2 मोठे कांदे मी चिरलेत ते टाकलेले आहेत। कांदा आपल्याला भरपूर घालायचा आहे कोळंबी मसाला करताना आणि हा कांदा चांगला लालसर फ्राय करून घ्यायचा आहे, कच्चा अजिबात ठेवायचा नाही आहे। बघा कांदा चांगला फ्राय होण्यासाठी थोडंसं मी त्याच्यात मीठ घालत आहे। अशा प्रकारे कांदा चांगला भाजून घेतला आहे। त्यानंतर आपण याचा जो टोमॅटो चिरून ठेवला होता तो टाकायचा आहे, तो चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटोला पाणी सुटले पाहिजे। बघा टोमॅटो चांगला परतून घेतला आहे, याला तेल सुटलेलं आहे। थोडंसं झाकण ठेवून मी परत एकदा शिजवून घेणार आहे आणि त्याच्यात मी जी कोळंबी ठेवली होती ती पण परतून घेतली आहे। तो ॲक्च्युली व्हिडिओ शूट करायचा राहून गेला। कोळंबी जी होती ती मी टाकून चांगला परतून घेते। काळा मसाला जो आपण वाटून घेतलेला आहे तो मी टाकला आहे, थोडा लाल तिखट टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली। हे बघा आपला हा कोळंबी मसाला रेडी आहे। तर तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय भारत।